स्वागतम स्वागतम सुस्वागतम। अवघ्या या कलेचा आराध्यदैवत, अवघ्या सृष्टीचा आराध्यदैवत गणपती बाप्पा गजानन आणि सर्व संत माता, या महाराष्ट्राचा आराध्यदैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक दानेश्वर छत्रपती शिवाजी महाराज, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, संत बाळूमामा, या मुंबईची मुंबादेवी विराटची देवरानी, माझ्या राज्याचं दैवत धने केदारगिरी, धने चव्हाटा, माझ्या मुली गावचं ग्रामदेवत आई लवलाई देवी, आई विठाई देवी, धने देवळकर, नटेश्वर, जागे मालक, रंगदेवता, या सर्वांना नमस्कार। गुरुसारी बाबूराव झाड, युवा शंकर, नारायण गुरव, भवन विशाल जगेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांचा शिक्षक, शाहीर गुरुवारे, विकास गाभोळे, मुक्का नूरी कृष्ण कळसे, शाखा जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळ्याचे कोटवाडी यांच्यासोबत कार्यक्रम करत असताना माझे गौती करतो संदेश सोपटे, अतुल विठ्ठल, युवकदा, माझा समाजदा बेंजोल अमोल अलिस्कर आणि ऑक्टोपंडा रोड तिथे सावंतला माझा दादा राजू ठगर, सर्वांना माझा साजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया। शक्ती तुला जर पांढरी असेल, शक्ती तुला जर पांढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची आमची विठ्ठल रुक्माई शिवमोजा प्रतिष्ठान सागाव डोंबिवली आणि याचे सर्व असतात। आमचे आदरणीय गोमेश सुर्वे माऊली अध्यक्ष आहेत, दीपक कवचे आहे, अरविंद तरळ आहे, नंदकुमार जुलूम आहे आणि आज माझे गुरुबंधू सुरेश राऊत इतकं छान प्रस्तावना करतात, सूत्रसंचालन करतात हे आज मला माहिती पडलं। आमचे बंधू सुरेश राऊत आहेत, दिगंबर भोर माझा दादा, मित्र उमेश बंडे आहेत, या लोककलेमध्ये गेली 40 वर्ष त्यांनी योगदान दिलं। त्यांचे चिरंजीव सुशांत गराटे भाऊ आहेत, नवळ शक्यतुला याच्यात कायम अविरतपणे असणारे आमचे अनिल गराटे आहेत, त्याच्यानंतर नमन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र भटकर महोदय आहेत। हे अशी माणसं आली की अजून गडबड येतं, काय बोलायचं तरी काय बोलायचं। त्याच्यानंतर शाहीर अविनाश तांबे आहेत, शाहीर सागर नावले आहेत, गोड गायचे शाहीर महेश नलावडे तरुणा कुटुंबासोबत आले, संतोष सोलापूर भाऊ आहेत, गणपत नांबोरे आहेत, शाहीर अमोल दैल आहेत, निर्माते चंद्रकांत खरास आहेत, ऋणानुबंध संस्थेचे सर्वेसर्वा मंगेश शेडगे आणि अनेक चंदू शेट्टे आहेत आमचे वाहन। तर सर्वांना मला साजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया। जय जय आणि सर्वात महत्त्वाचं माझे प्रतिस्पर्धी शाहीर आमची कोट्यातली जोशी वहिनी, तुम्हाला शाहीर होण्याचा मुद्रा एवढी अप्रतिम बाई तुम्ही केली, पण व्हायचं चिमटल आणि पचामी काय करेल आणि आम्ही तुरे वाले संजय जोशी बुवा, तुम्हाला मनाचा मुद्रा आणि आमचं जय 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 ऐकतं त्याला पण मनाचा मुद्रा मनोहर जोशी बुवा, मनोहर जोशी आमच्याकडे मुख्यमंत्री होतं आणि पटातला मुख्यमंत्री मनोहर जोशी, जय 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 सुरुवात करू।
सद्गुरूचं स्मरण आणि स्वामींचं स्तवन. शाहीर ज्या प्रमाणे स्तवन करतो त्याप्रमाणे माझी वारी असेल, लक्ष असं. बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हस्ता स्वरीचा
भानुदास घराणे शक्तीवाले सोमनाई नृत्य कला पथक मंडळ आदिश ते महाड शाहीर प्रभाकर कसबे मावली 200 रुपये पारितोषिक. त्याचं म्हणणं आहे की पौंत बांधायचं गण झाला पाहिजे आणि मनोहर उगावकर यांच्याकडून 500 रुपये आईचा गण झाला पाहिजे. चंद्रकांत खराब मावली आमच्या निर्माते 1001 रुपये पारितोषिक. त्याचप्रमाणे भानुदास घराणे शक्तीवाले झाले. त्याचप्रमाणे गा आहे सांग काय काय आलो या गणाची फरमाईश 2 लाईन गिरीश गवाळे मावली यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक. फरमाईश घेऊया मंडळी की आमचं वायुवरती श्रेष्ठ आहे की एक वीज आखून त्या गावापाठीच्या हुक्कानं गाव वसवलं आणि आज एकाचे 21 झाले 5चे 25 झाले. भरल्या कणसात धान्य दिले, बरकत दिली, गुरा ढोरात दिली, कोरा डोरात दिली आणि त्या ग्रामदेवतेचं नातं या विश्वाच्या आराध्य देवाच्या सोबत त्याला जोडलं. आणि पौत आपण पौती पौर्णिमा म्हणतो, राखी बांधतो, रक्षणाचं बंधन घातलं आणि त्या माझ्या ग्रामदेवताला सांगितलं बापा मी गावची पांढर तू मी माझ्या परीने रक्षण केलं पण तू आणखी त्याच्यात बरकत देऊन माझ्या गावात रक्षण कर. तर त्याचा गड तुमच्या चरणाची साधनाची फरमाईश आहे. नावगणाचं गोंदायचं आणि सुखानं नाचायचं गावदेवाच्या हुकमानं नाक नव्यानं साचायचं. भेटली ही गावदेवानं भेटली ही गावदेवानं तुला पवत बांधायचं पवत बांधायचं गळाला पवत बांधायचं आणि सुखानं नाचायचं गळाला पवत बांधायचं. आणि दुसऱ्या गडाची फरमाईश विचार हा किती आहे देणारा आहे आपला लंबोदर गाढवड करून सारी करतो मी सोया पण बरोबर सारखं मात्र सजू दे कसं काय काय गाय गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला तर मंडळी आजच्या बारीसागर आमचा गोवा म्हणलं आज तारीख पोलीस आहे तिथे गडबड झाली बाकी काय. नवल लोककला अध्यक्ष रवींद्र भटकर माऊली 500 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे आणि आमच्या सागर नावाने 200 रुपये दिलेले आहेत बारीक सांगतो. तर म्हणतात गणपती 20 तारखेला आहे. आधी पाणबीड समोर गेलं पाणबीड दिला आणि 8 दिवस 7 दिवस आधीच गेलं गणपती बाप्पा न्यायला. गोवा पाऊस चालले रे पाऊस चालले क्या पाऊस चालले ठीक आहे या गमते ते काय चुकून येतो एखादा शब्द. आजचा गड आवाज बरोबर आहे माझा. या ठिकाणी माझ्या आया घरी आहे आणि हा गौरी गणपतीचा सण का आणि त्याला त्या गौरीला हे जरा बंद करा आजोबा बंद करा. गौरी गणपतीला ह्या गौरीला पाणीवाशी काही नाही. त्यावेळेला एवढे प्रचंड कष्ट काबाड कष्ट त्या डोंगराच्या पलीकडे कुठेतरी आपली लेख दिलेली तर 4 दिवसाची तिला सुट्टी तिला आराम मिळावा. जशी माझी गवळ येते घरात
तशी माझी घरातली माहेर अशी झाली पाहिजे आणि त्यासाठी भाऊ जायचा माघारी. आता माघार पण सुटलं आणि त्याच्याकडून माहेर पण दूर झालं. तो माघारपणाचा विषय इथं माझ्या असलेल्या आया बहिणी त्यांच्या चरणाशी वाहतोय. गणाकडे लक्ष द्या, बुवा लक्ष द्या. गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घुंगराची झुंपून किल्लारी. गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घुंगराची जोडून किल्लारी. आलो आलो तुझा मी माघारी. चल ग बहिणी चल ताई माहेरी. आलो आलो तुझा मी माघारी. चल ग ताई चल बहिणी माहेरी. गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घुंगराची जोडून किल्लारी. गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घुंगराची जोडून किल्लारी. आलो आलो तुझा मी माघारी. चल ग ताई चल बहिणी माहेरी. आलो आलो तुझा माघारी.
माघारी हा माघारपणाचा गट तुमच्या चरणाशी सादर करतो केलेला आहे. आणि आता महेश कलावडे माझ्या पाठीराखे माझे बंधू माझे आदरणीय खेड तालुक्यातले मांडवे गावचे 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आलं पैसा आलं. सुनील गणपत गव्हाळे आदिवासी क्रिकेट क्लब केरावेवाडी देवाचे गोठे राजापूर या 200 रुपये गणा माझ्या बालपणी फरमाईश. आणि निर्मला मांडवकर माऊली चिखलातली गवळ अरे वा फरमाईश 200 आणि नंबर या थँक्यू. चंद्रकांत खरात माझे निर्माते आणि या गणासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद आणि धन्यवाद. भानुदास घराणे शक्तिवारी प्रणय अनिल यासुडो या सांगचा सायकाळू 200 रुपये पारितोषिक धन्यवाद. तर मी कधी प्रमोशन केलं नाही पण आज मी करणार. माझा शाहीर प्रतिस्पर्धी राज्यातले आहे, आयोजक बरेच मंडळी राज्यातले आहेत, रसिक राज्यातिकडचा आहे, आपलं व्यासपीठ आहे. तर मंडळी चिखलातली गवर नावाची एक कन्सेप्ट एक डोक्यात विचार आला की आमचं जे प्रेम असतं बायकोचं सध्याचं आम्ही व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट करतो, तिच्या बर्थडेला केक कापतो, आय लव्ह यू बोलतो, आय मिस यू बोलतो. पण आपल्या आई वडिलांनी एकमेकाला आय लव्ह यू नाही कधी बोलले, हे व्हॅलेंटाईन नाही केलं, एकमेकावर खेकसत राहतील. पण आजारी पडले खोकलं की तिला काळजी असते, ती रात्रभर कुठं बाम आयडेक्स बरोबर लागत म्हाताऱ्याला काय होतंय काय म्हाताऱ्याला काय होतंय काही काळजी आपल्या होणार. आणि हा विचार होता त्याला की त्यांचं प्रेम कसं असेल. उभे आयुष्यभर त्या म्हाताऱ्याला वाटत असेल का की माझ्याकडे 18-20 दारिद्र्य असताना ही नवी नवरी माझ्या घरात आली, कामाला कष्ट केली, 7-8 मुलं झाली आणि ती कमरेला वाकून शेवटपर्यंत क्षणात राहिली. माझ्या गौरीसाठी मी काय करू शकतो. हे 2 दिवसापूर्वी गाणं आलेलं आहे चिखलातली गवर. कृपया तुम्ही बघा आणि ते चॅनेल आमच्या अनिल भाऊकर गोवांचं आहे, शिवांश प्रोडक्शन. कृपया त्याला सपोर्ट करा. शब्द आहे का माझ्या शिवरात माझ्या वरात ती चिखल जागरणी करून आली. हा जोतिया बैलाने घरात आलाय, बैल धुतले आणि वाड्यात बांधले आणि बाहेर असा पेंडा घालून आलाय. आणि तेवढ्यात ती माऊली लावणी करून चिखलाच्या पायाला आले. माझ्या शिवरात माझ्या वरात माखुनाची फुलानी लक्ष्मी घरात हो माखुनाची फुलानी लक्ष्मी घरात पिंजर घावना मनवी राहीना उसावला श्वास दिली सांजच्या भरात माझ्या शिवरात माझ्या वरात माखुनाची फुलानी लक्ष्मी घरात. धन्यवाद. आणि ते गणा माझ्या बालपणी फरमाईश मागतात भुवाकडे कुठे जाणार. गणा माझ्या बालपणी भोग्या वाटाड वळणी कोसो बैल दूध चालू दगड धोटे काट्या तुम्ही त्या माझ्या वडिलांनी त्या माझ्या वडिलांनी आणि तुला हो घरा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी
माझा होकार करतो घेतो आधी. तर आधी गवळ गोवानी प्रेमाची गवळ गायलेली आहे. ह्या माझ्या अशा पोरी गवळणी प्रेमान प्रेमान वाणी करतात, प्रेमान प्रेमान अशा वाणी करतात आणि फळ्यावर टाकतात. शाहिराचा आवाज, शाहिराचा चाली खरंच मानलं पाहिजे. शाहिरात आपण एवढा मागे आमचा काळाला हात प्रश्न एवढा गोड आवाज सादरीकरण म्हणतो. मला ना ह्यांच्याबरोबर वाऱ्याचं टेन्शन नसतं. काय माहितीये, मी आपला काळात तसा आपला हे पण माझ्यासारखं व्हायचं माझ्या वेळी लागतात. गोवाने माझ्या बाबतीत जीएसटी लावलेली आहे रंगाच्या बाबतीत. मला एकदम भीती लागतं, नाही तर बाकीचं मला सगळं काळ्या वेळ वाटतात. हे नाही बोलू शकत. तर याचा आहे क्योंकि इतना प्यार तुमको भले किती राधिकेगा तुझी काढली मी खोड. सांगशील का परी तुझला मोहनाची का गौर. गुज माझा तुझा हो गुज माझा तुझा अमृता होत गोड. भले किती राधिकेगा तुझी काढली खोड. गोवाचा भाग आणि गोवाची गवळ. आता गोवाची माझ्या आजच्या वारीची गवळ. राधिकेला प्रेम करायचं, गवळीने प्रेम करायचं आणि कृष्णाला खोडी काढायची. आणि ही खोडी काढताना त्या प्रतिस्पर्धेला पण माझ्या घेतली पाहिजे, प्रेक्षकाने पण माझ्या घेतली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना माझ्या आई वडिलांची मान पण खाली गेली पाहिजे. हा शक्यतो आणि म्हणून मी वास्तव बोलत नाही, वास्तव बोलत नाही. तर माझ्या गोष्टीमध्ये ऐकून घ्यायची एवढं लुगड्याची लय हाऊस. काय का तांब्या कशी मी घेते जोशी मी लागला. तसं आमच्या आता लाजा फेमस पटाती जोशी वहिनी म्हणतात. जोशी वहिनी एक साथ नमस्ते हमको सब समजते. काय माहितीये का, त्या सगळ्या गवळणी यमुना तीरात आंघोळ करायला लागल्या. आणि त्यावेळेला पाणी दूषित झाले, कारण ऋषी मुनी सांज सकाळी संध्याकाळी सकाळी ते जल प्राशन करायचे. आणि सुशील भूत असताना ते जर जल प्राशन केलं तर ते राधिकेला पाप लागलं असतं, गवळीला पाप लागलं असतं. म्हणून त्याची वस्त्र पळवली. तो विषय अरे गोवळी गवळा म्हणते काय रात्र गाण्याच्या गोवाची अजरामर गवळ. अरे आली नाही लुगडी गोष्टी अगा आली नाही लुगडी. एवढी झाली घोडी नाही शरम तोडी. एवढी झाली घोडी नाही शरम तोडी. आली नाही लुगडी आली नाही लुगडी.
बघा आता चिडतील एक तर एवढं तरी कसं त्यांना काहीतरी बोलतील बोलू दे. तर शाहिराचा प्रश्न आहे आणि तो शाहिराचा प्रश्न यांचा बुवांचा प्रश्नाचं उत्तर देऊन मी वैतागलेला आहे तरी पण ते काय मान्य करत नाही. साऱ्या विश्वामध्ये असे एक मंदिर आहे त्या मंदिरातील मूर्तीच्या देवाला हात नाही पाय नाही तर बुवा ते मंदिर महाराष्ट्रातील विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवर येथे आहे. त्या देवाचे नाव स्तंभेश्वर महादेव मंदिर आणि या मंदिराला श्री ब्रह्मा बेतालेश्वर मंदिरी बोलतात. याची रचना स्कंद पुराणात लेखक भग अध्यायात 7 वाहन काळात केली गेली आहे. व मान्य करावं जे जे तुमचे संदर्भ आहे ज्या तुमच्या सगळ्यात अटी नाहीये त्याची आम्ही उत्तर दिली. आम्ही वाचन तरी किती करायचं आमच्या वस्तुतरी वाचन किती करायचं कधीतरी मान्य करा. शिवमुद्राचे श्रीधार रोसिका दिगंबर भोड आमच्या उमेश भडवे निलेश भोड सुनील नारकर याचकडून 700 रुपयाचं पारितोषिक. तर बुवा आमचा प्रश्न तुम्हाला दिलेलाच आहे की शेती करताना कमरेला आकडे कोणती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळी झालेला पुढे वरदान दिलं. आणि भूमाता गौरव कथा या ग्रंथाबाबतच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तर शाहीर नक्की प्रयत्न करा. आता एक फरमाईश आहे. 18 कुंभारा सांगतो माझा लांजा त्या लांजा अनेक गावं आणि त्याचा मालक केदारलिंग चव्हाण त्या लांजानं माझ्यासारख्या दूर निघणाऱ्या पोराला एवढं मोठं केलं त्या मातीचं रूप. 18 कुंभारा सांगतो नकवून केदारलिंग बांधतो धनी भावाटावरती दोनलाला भगवान नाचतो धनी भावाटावरती दोनलाला भगवान नाचतो धनी भावाटावरती दोनलाला भगवान नाचतो धनी भावाटावरती दोनलाला भगवान नाचतो. एक पद घेतो खोडी काढलेली आहे. शाहिरांनी मला पहिल्यावर त्या बोललेले आहेत काही भाग ठेवलेले आहेत त्यांनी आणि या सांस्कृतिक नगरीत आणि असा पहिला कार्यक्रम होत असताना याचं भाग शाहिरांनी ठेवलं पाहिजे ते आमच्या शाहिरांनी ठेवलेला. तर एक पद शिवमुद्रावरती आहे प्रतिष्ठानावरती आहे. हे जे 12 गावचे 12 मावळे आहेत त्याने एक सोबत राहा एक अशी माळ तयार करा आणि त्याचा मेरुमणी आज या ठिकाणी आमचे सुरे मावले आहेत मुंबई सुरे मावले आहेत. तर माझं गाणं होतं की देव निघाले देवळातून त्या चालेवर बांधले रूप लावताना क्षण पारण पिटते हो पाऊल देव निघाला देवळातून आणि बसलं पालखी मध्ये जाऊन आहे सर्वांचा अभिमान तरुणाईचा स्वाभिमान आहे सर्वांचा अभिमान तरुणाईचा स्वाभिमान ढक्कलावाचा वाद करावं शिवमुद्रा प्रतिष्ठान ढक्कलावाचा वाद करावं शिवमुद्रा प्रतिष्ठान ढक्कलावाचा वाद करावं शिवमुद्रा प्रतिष्ठान ढक्कलावाचा वाद करावं शिवमुद्रा प्रतिष्ठान. आहे सर्वांचा अभिमान आहे सर्वांचा अभिमान तरुणाईचा स्वाभिमान आहे सर्वांचा अभिमान तरुणाईचा स्वाभिमान ढक्कलावाचा वाद करावं शिवमुद्रा प्रतिष्ठान.
आदरणीय सर्वांनीय श्री कृष्णा तेलंगे, श्री कृष्णा माऊली तेलंगे याचकडून अप्रतिम आवाज व 500 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. तर एक तसा बारीक दिलेली आहे. गोवाला शुभेच्छा, माझ्या दोषी वहिनीला शुभेच्छा. त्यांनी दुसऱ्या वेळेस काय करायचं ते करायचं. तर प्रकाश म्हणजे आहेत का प्रकाश मात्रे अजून आपल्या. तर असे बोलून माझी बारीक संपवतो. धन्यवाद.